पसरलेले आहेत, आगीचे लोळ देखील आपल्याला दिसत आहेत। मोठ्या प्रमाणावर ही आग लागलेली आहे। ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडून सुरू झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय डोंबिवलीमध्ये आहेत। डोंबिवली येथील एमआयडीसी परिसरात एका कंपनीत हे भीषणाचा स्फोट झालाय। आटोक्यात आल्याचं चित्र तर डोंबिवली येथील एमआयडीसी परिसरात एका कंपनीत भीषणाचा स्फोट झालेला आहे आणि स्फोटानंतर लगेचच कंपनीला आग लागल्याची माहिती मिळते आहे। अनेक कामगार यात होरपळल्याची देखील माहिती आहे। या कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आणि या स्फोटाची झळ आसपासच्या काही किलोमीटर अंतरावर इमारतींना देखील पोहोचलेली पाहायला मिळते आहे। यासंबंधीच्या वृत्तानुसार डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील अंबर केमिकल या कंपनीत हा स्फोट झालाय आणि स्फोटानंतर कंपनीला अशी भीषण आग लागलेली आपण बघतोय। मानवत आहेत, मोठ्या प्रमाणात ही आग लागली आहे। मात्र कंपनी ह्यामध्ये जळून खाक झालेली आहे। मात्र अजूनपर्यंत किती जण जखमी आहेत, मृत्यूचा आकडा अजूनपर्यंत आपल्यापर्यंत आलेला नाहीये। मात्र आगीवर तर या स्फोटानंतर परिसरात धुराचे काळे लोट पसरलेले आहेत। या घटनेची माहिती मिळताच डोंबिवलीमध्ये एमआयडीसी मध्ये अमोल राज म्हणून एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये बॉयलरचा ब्लास्ट झालेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालंय आणि तिथे सर्व रेस्क्यू टीम पोचलेली आहे। जिल्हाधिकारी तिथे पोचले आहेत, खासदार तिकडे पोचले आहेत, त्यामुळे तिथं आता सगळं कंट्रोलमध्ये आहे। कॅज्युअलिटी बहुतेक नाही आहे सुदैवाने, त्यामुळे बाकी सगळी रेस्क्यू टीम आपली पोचलेली आहे तिकडे। तर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 बंबांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे। सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत, पण कंपनीत अजूनही सातत्यानं स्फोट असल्यामुळे काळजी वाढलेली आहे। या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की या कंपनीच्या 2 ते 3 किलोमीटरच्या परिघातील अनेक इमारतींच्या काचा देखील फुटलेल्या आहेत। या कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही घटना घडलेली। ही आग लवकर नियंत्रणात आली नाही तर त्याची झळ आसपासच्या कंपन्यांना देखील बसण्याची शक्यता आहे। भयंकर म्हणजे ही कंपनी रहिवाशी भागालगत असल्यामुळे प्रशासनाची काळजी देखील वाढलेली आहे। घटना घडलेली कंपनी ही केमिकलची आहे आणि त्यामुळेच बॉयलरमधील केमिकलच्या स्फोटामुळे ही आग लागली आणि त्यामुळे ही आग सर्वसामान्य आगीसारखी नाही आहे, तर तिला विझवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या केमिकलचा मारा करावा लागणार आहे आणि त्यामुळेच ही आग विझवण्याचे मोठं आव्हान सध्या अग्निशमन दलाच्या पुढे आहे। हे आपण दृश्य बघतोय, सध्या धुराचे लोट दिसत आहेत, आगीचे लोळ देखील पाहायला मिळत आहेत। आग अशी भीषण अशी आहे ज्यामुळे अग्निशमन दलाचे जवान जरी इथे दाखल झालेले असले तरी देखील आगीवर नियंत्रण मिळवणं अत्यंत कठीण झालेलं आहे। दुपारची वेळ आहे, टळतळीत असं ऊन आहे आणि त्याचमध्ये ही आग विझवणं अत्यंत मोठं दिव्य अग्निशमन दलाच्या पुढे आहे। मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत। हा स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतींच्या आणि रस्त्यावर लावलेल्या गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत। एमआयडीसी